पण हेही खरंय, आलो तुझी या ठाया। मी भावना शून्य आहे की भावना रहित आहे की भावना विरोधी आहे मला माहिती नाही, पण देवा म्हणणं एक आहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। तू माझ्याकडे पाहताना कोणत्याही भावनेची अपेक्षा ठेवून पाहू नको, पण तुझ्या कृपेची दृष्टी माझ्याकडे येऊ दे, एवढं माझं म्हणणं आहे। मग नेमकं एवढ्या भावनेने आपण आलात, मग या भावनेच्या उत्तरामध्ये, एवढ्या नम्रतेच्या उत्तरामध्ये, एवढ्या श्रद्धेच्या मागणीमध्ये नेमकी अपेक्षा काय? देवा जास्त काही मोठी अपेक्षा नाही, पण फार छोटीही नाही। काय? अखंडित राहावे ऐसे वाटते पायी। माझी अपेक्षा एवढीच आहे, बस अखंडित राहावे। कुठे? तुझ्या पायाशी अखंडित राहावे। आणि मला माहिती आहे की तुझ्या पायाजवळ फार गर्दी आहे, फार गर्दी आहे। तिथं गर्दी इतकी आहे आणि इतक्या मोठ्या मोठ्या लोकांची आहे की तिथे माझ्यासारख्या भावविरहित आणि संकोच सहाय्य माणसाला जागा आहे की नाही मला माहिती नाही, पण माझी विनंती आहे बा, माझ्या संकोचाला थोडस सहन कर सावनी। संकोच भावना एवढी आहे ठाव, अधिक मागत नाही, थोडासा दे। मग विचारलं तुकाराम महाराज, तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी प्रकृतीने अनुकूल प्रतिकूल केल्या, पण तुम्हाला जर प्रपंचातली अनुकूलता जर मिळवायची असेल तर ती प्रपंचातली अनुकूलता मिळवण्याच्या बऱ्याच संधी तुम्हाला तुमच्या आयुष्यात चालून आल्या, पण त्या सगळ्या सोडून तुम्ही इकडे का आलात? तर त्यावेळी तुकोबारायांनी सांगितलं, देवा प्रपंचातल्या बऱ्याच संधी चालून आल्या, पण त्या फक्त जीविताच्या आणि शरीराला जिवंत ठेवण्यापर्यंत कामाच्या होत्या। एका विशिष्ट मर्यादेला त्या सगळ्या गोष्टी, ते सगळे भोग, ते सगळी नाती माझी थांबली जाणार आहे। मग मला अशा अर्ध्यावरती वाटेमध्ये टाकून देणाऱ्या संगती नको आहेत, ती माझ्यासाठी न्यून्य आहे, अगण्य आहे, गरजेची नाही आहे। म्हणून माझं म्हणणं एक आहे, आम्ही फार मोठी नाही होत, तू का म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी। नामे भवपाश, तुझ्या नामामध्ये ही ताकद आहे। या लौकिकातला जो भावनेचा पाश आहे, जो आमच्या शेवटपर्यंत कामाला येणार नाही, तो बाकी तू तोडून दे, बाकी याच्यापेक्षा आमची काहीही अपेक्षा नाही। नामे भवपाश हाते आपुल्या तोडी, असो नसो भावालो तुझी आठाया। कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। अभंगाचा सरळ सोपा अतिशय स्पष्ट भाव आपल्या समोर प्रस्तुत केला। अभंगाची शृंखला आपल्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे। आता या अभंगाच्या संबंधाने आपल्याला थोडा वेळ काही आध्यात्मिक चिंतन करायचंय, पण तत्पूर्वी दोन शब्दांचा परिहार द्यायचा, तो असा, आपल्या सर्वांचेच परिचित असणारे, आपल्याच गावामधील आध्यात्मिक परंपरेने हे अलंकृत असणारा परिवार, होन परिवार, आणि या होन परिवाराचे एक आदर्श पिता आदरणीय हरिभक्ती परायण वैकुंठवासी भाऊसाहेब बाबूराव पाटील होन बाबांना आज आपल्यातनं जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाले। आपल्या सर्वांमध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी भाऊसाहेबांचं राहणं होतं, वागणं होतं, बोलणं होतं, पण 1 वर्षभरापूर्वी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली आणि आपल्या उत्तरातल्या जीवनाला स्वीकार केला। आदरणीय हरिभक्ती परायण आमचे बंधू परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य योगेशजी महाराज यांचे पितृचरण, आणि आज
त्यांना आपल्या पितृतीर्थांचा वियोग होऊन जवळ 1 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने त्यांचा संबंध परिवार, त्यामध्ये त्यांच्या परिवारामधील आदरणीय महाराजांच्या मातोश्री आणि भाऊसाहेबांच्या पत्नी आमच्या आईसाहेब गंगा भागीरथी सत्यभामा भाऊसाहेबजी होऊन आदरणीय महाराजांचे आणि आमचे बंधू श्री विलास भाऊसाहेबजी होऊन, कैलास भाऊसाहेबजी होऊन आणि विनायक भाऊसाहेबजी होऊन आणि त्यांच्या कन्या च्या भगिनी सौभाग्यवती सविता सुनील चव्हाण, सौभाग्यवती संगीता दत्तात्रय इंगळे आणि सौभाग्यवती अनिता विठ्ठल बोडके. सर्व होन परिवार, आप्तेष्ट गणगोत, सगळे सोयरे मित्र परिवार आणि सर्व वांगी, खिरडी, गुजरवाडी आणि पंचक्रोशीतून आलेली सर्वच वारकरी मंडळ, वांजुळ कोही, भोकर, खोकर, टाकळी बहाण, कारेगाव, बेरडापूर, मालुंजे, मुठेवाडगाव, माळवाडगाव आणि बऱ्याच गावगाव मधून आदरणीय महाराजांवर प्रेम करणारी मंडळी, गुजरवाडी असेल, कारवाडी असेल, आता बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. ब्राह्मणगाव, वेताळ, आपण सर्वच मंडळ म्हणजे विशेषत्वाने उपस्थित असणारा समर्थ सद्गुरु श्री किसनगिरी बाबा भक्त परिवार, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थान नेवासा भक्त परिवार, सराला बेट भक्त परिवार आणि आमचा वैष्णव सेवा आश्रमचा भक्त परिवार. तर मला असं वाटतं याच्या बाहेरचं तर कोण नाही. सगळे आपण या चारही परंपरेच्या आत होत आणि याच्याही पुढे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतील आपण सर्व वारकरी. आपल्या सर्वांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी महाराज, हार्मोनियम वादक, टाळकरी मंडळी आणि आपण सर्व श्रोते मंडळी, साऊंड सिस्टीम, नवले बाबा आणि आपण सर्वच आदरणीय मंडळी, प्रत्येकाचा उल्लेख करत बसण्यामध्ये सुद्धा अतिरिक्त वेळ जाईल. पण आपण सर्वजण आदरणीय योगेश महाराजांच्या वरती प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर इथपर्यंत आलेले आहेत. खरं म्हणजे आजपासून 1 वर्षापूर्वीही आपण सर्वजण उपस्थित होता. भाऊसाहेबांचं ज्यावेळी जाणं झालं त्यावेळीही आपण सर्वजण होता, त्यावेळीही होतो आणि त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा पटलांना आपण डोळ्यानं सुद्धा पाहिले. खरं म्हणजे देव प्राप्त करण्याच्या ज्या अनेक शृंखला आहेत, त्या अनेक शृंखलेमध्ये शास्त्र, वेद, उपनिषद बऱ्याच गोष्टी सांगतात. भक्ती करावी लागते, नामस्मरण करावं लागतं, यज्ञयाग करावा लागतो, कठीण गोष्टी पार कराव्या लागतात. भक्तीच्या अंगाने काठिण्य हे अध्यात्माने स्पष्ट केले. भक्ती ते कठीण शोळावरील पोळी. भक्तीच्या अंगाची ज्ञान, वैराग्य आदी साधनं सुद्धा परमेश्वर प्राप्तीचीच आहेत, याच्यात शंका नाही. पण मी थोडस त्याच्या पुढे जाऊन बोलू का? देव प्राप्त करायचा असेल तर भक्ती हे साधन आहे, ज्ञान हे साधन आहे, वैराग्य हे साधन आहे. या सगळ्या गोष्टी जरी असल्या पण थोडस हिम्मत करून बोलतो. आपण सगळी महाराज मंडळी आहेत, मोठी बहुश्रुत बहुतेक ऐकलेली मंडळी, पण थोडस पुढे जाऊन बोलतो. देव प्राप्त करायचा असेल थोडं हिम्मत करून बोलतो, भक्ती लागत नाही. देव प्राप्त करायचा असेल तर ज्ञान लागत नाही. देव प्राप्त करायचा असेल तर वैराग्य लागत नाही. मला माहिती आहे हे बऱ्याच जणांच्या बुद्धीला धक्का देणारं विधान आहे, पण मी याच्या पुढे जाऊन बोलतो. भक्ती लागत नाही, ज्ञान लागत नाही, वैराग्य लागत नाही.
देव मिळवायचा असेल तर भक्तीची कृपा होऊन चालत नाही, ज्ञानाची कृपा होऊन चालत नाही, वैराग्याची कृपा होऊन चालत नाही. देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर या सगळ्यांच्याही बाजूला जाऊन पहिली देवाची कृपा व्हावी लागते. देवाची कृपा झाल्याशिवाय आपल्याला देव मिळणंच मुश्किल आहे. आणि देवाची कृपा प्राप्त होण्याकरता बाकी सगळे मार्ग सोडावेत आणि फक्त एकच सर्वात मोठा मार्ग आणि सरळ मार्ग आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पहिलं माणसासारखं जगायचं शिकलं पाहिजे. ज्याला माणसासारखं जगता येतं ना, देव त्याला जास्त काळ आपल्यापासून दूर ठेवत नाही. देव त्याला जास्त काळ आपल्यापासून अंतरवून ठेवत नाही. आणि मला असं वाटतं या माणुसकीच्या पारमार्थिक तत्वाचं दर्शन हे आदरणीय भाऊसाहेबांचं जीवन आपल्याला दाखवतं. खरं म्हणजे आदरणीय योगेश महाराज हे आमचे गुरुबंधू आहेत. आदरणीय गुरुवर्य साहेबरावजी महाराज यांच्याकडे आम्ही, काल आमचा थोडा वेगळा होता, पण आम्ही एकच गुरुची चेले आणि बऱ्याचदा आम्ही हे बोलतानाही स्पष्टपणे आणि सावधानतेने हेही विधान मांडलेलं आहे की आमच्या आश्रम परिवारामध्ये, कांगुणे बाबांचे भक्त परिवार, विद्यार्थी परिवारामध्ये बाबांच्या आंतरिक गुणांना स्वीकारणारे फक्त आदरणीय योगेश महाराज हे अधिकारी ठरलेले आहेत की ज्यांनी गुरुवर्य बाबांच्या आंतरिक परमार्थाच्या गुणाला स्वीकारलं. पण खरं बोलू का, हे गुण स्वीकारण्यासाठी सुद्धा अगोदर मुळात डीएनए तितके शुद्ध असावे लागतात. हे कुणाचं काम नाही. मोठ्याची लक्षणं अंगी बाणवण्याकरता आणि मोठ्या माणसाची लक्षणं स्वीकारण्याकरता मुळात त्याची आतली सुद्धा जमीन तेवढी सुपीक लागत असते. आणि याच्यात थोडस अन्वय तथा व्यतिरेकानं बोलू का, आता बरीचशी आपण मंडळी आहात, आपण बऱ्याच जणांनी भाऊसाहेबांना पाहिलंय, अनुभवलंय, पण सर्वांनीच पाहिलंय असं नाही. बरं, काहींनी पाहिलंय पण अनुभवलंच असेल असं नाही. पण खरं सांगू का, भाऊसाहेब कसे होते, आदरणीय योगेश महाराजांचे वडील कसे होते, याची परीक्षा तुम्हाला आजच्या काळात ते देहाने नसताना सुद्धा होऊ शकते. मी का बोलतोय, त्या पंचदशी मध्ये एक छोटासा सिद्धांत आलेला आहे. ऐकताय ना सगळे? लक्ष देऊन ऐका बरं का. माझं बोलणं जरा शांत आहे, शांतपणे आणि थोडस स्थिरपणे, दम्माने. मला वचवच करायला आम्हाला कोणालाच आवडत नाही. तुम्ही आमच्या आश्रम परिवाराचे सगळ्याची कीर्तन पहा, आमची कीर्तन जरा शांत असतात, सरळ असतात. पण साधी गोष्ट आहे, कीर्तन हा मुळातच शांततेचा आणि संयमाचा विषय. इथे हाती गाई संकटात नाही, नरकात नाही. हे संकट पेलावण्याजोगं आणि झेपण्या इतकी ताकद आपल्यात नाही. चला लक्ष द्या. त्या सूत्रामध्ये असं छोटस विधान आलेलं आहे. त्या सूत्रामध्ये असे तीन छोटे गट आपल्या समोर मांडले. ऐकताय ना? इकडे लक्ष द्या. समुद्राचं पाणी दिसायला, एखाद्या आडाचं पाणी दिसायला आणि आभाळातून पडलेलं, वर्षेतून पडलेलं, पावसातून पडलेलं पाणी सुद्धा दिसायला सारखंच असतं. समुद्राचं पाणी, आडातलं पाणी आणि पावसाचं पाणी दिसायला सारखंच असतं. तीन पात्रांमध्ये जर हे पाणी तुमच्या समोर ठेवलं आणि तुम्हाला जर म्हटलं की हे तीन पाण्याचे प्रकार आहेत, हे पाणी कोणत्या स्त्रोतापासून आलेलं आहे, एवढं जरा स्पष्ट करा. तुम्ही काय करणार? साधी गोष्ट आहे. नजरेने पाहून त्या गोष्टी दिसत नाही, त्याच्याकरता काय घ्यावी लागते? त्याची
चव घ्यावी लागते, चव. पाणी पहिल्या पात्रातलं घेतलं, खारट लागलं. पाणी कुठलं आहे? समुद्राचं. पाणी कुठून आलं ते पाहिलं का? नाही, पण पाण्याची चव सांगते. काय? पाणी कसं आहे? खारट आहे. म्हणजे कुठून आलंय? समुद्रातून. दुसरं पाणी आडातलं. पाणी खारट नाही, पण पाणी जड आहे. आणि पाण्याची चव गोड नाहीये, थोडीशी मोहचळ आहे. मोहचळ माहिती आहे? मोहचळ. जे पाणी गोड लागत नाही ते पाणी कसं असतं? मोहचळ राहतं. त्या पाण्याची चव घेतल्यानंतर एक कळतं, पाणी आहे, खारं नाही, पण कसं आहे? मोहचळ, म्हणजे गोड नाही. मग कळतं हे कुठलं आहे? हे जमिनीच्या आतलं आहे, भूगर्भातलं आहे. मग बोरचं म्हणा, विहिरीचं म्हणा, नाही तर आडाचं म्हणा. आणि तिसरी जी वाटी आहे, त्या तिसऱ्या वाटीतल्या पाण्याची चव घेतली, मग कळतं अरे पाणी गोड पण आहे आणि हलकं पण आहे. निश्चित कळतं की हे पाणी जमिनीवरचं नाही, हे पाणी पावसाचं आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, पाण्याचे वर्ण हे मुळात दृष्टीला दिसायला तिघही कसे आहेत? सारखे आहेत. पण तिघ सारखे जरी असले पण सारखे आहेत का? तुम्ही ऐकताय ना? पाणी दिसायला जरी सारखं असेल पण ते सारखं आहे का? नाही, त्याच्यामध्ये फरक आहे. दिसायला सारखं नाही पण त्याच्यात फरक आहे. एक समुद्राचा आहे, एक भूगर्भातला आहे आणि एक पावसाचा आहे. हे तुम्हाला कशावरनं कळालं? समुद्रातून पाणी आणताना तुम्ही पाहिलं का? नाही, पण चवीने कळालं. भूगर्भातलं पाणी आणताना तुम्ही पाहिलं का? नाही, कशाने कळालं? चवीने कळालं. आणि पावसाचं पाणी पडताना तुम्ही पाहिलं का? नाही, पण हे कशाने कळालं? चवीने कळालं. जसं पाणी कुठून आलं हे कळण्यासाठी कुठून आलं त्याच्यापेक्षा ते जरी डोळ्यानं पाहिलं नाही तरी त्याची चव घेऊन कळतं हे या पाण्याचा स्रोत कोणता आहे. तसं पाणी कळण्यासाठी जशी त्याची चव घ्यावी लागते तसं माणूस कळायचा असेल तरी सुद्धा त्याची चव घ्यावी लागते. आणि मी आदरणीय योगेश महाराजांच्या पिताश्रींचं सात्विकत्व कोणावरनं सांगतोय? यांना पाहून सांगतोय. हे ज्या अर्थी सात्विक आहेत, त्यांचं कुटुंब ज्या अर्थी सात्विक आहे, त्या अर्थी हे सात्विक बीज जिथनं आलंय ते बीज सुद्धा, ते मूळ सुद्धा सात्विक असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल कसं? तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. म्हणेचा कोण आहे, माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. मी आदरणीय योगेशजी महाराज यांच्यावरनं त्यांच्या वडिलांचं अनुमापन करू शकतो का? तुका म्हणे साखोनी सांगी. मी चव घेतली आहे, माणसाची चव घेतली आहे, व्यक्तिमत्वाची चव घेतली आहे, त्यांचा अनुभव घेतलाय. याच्यावरनं निश्चित ही गोष्ट स्पष्ट होते की ज्या अर्थी यांचं वागणं, यांचं बोलणं, यांचं आचरण सात्विक आहे, अशी संतती कोणाच्याही पोटी जन्माला येऊ शकत नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, ही कोणाच्याही पोटी जन्माला येऊ शकत नाही. म्हणून अशी संतती आदरणीय महाराजांचा परिचय आज आपल्या संपूर्ण पंचक्रोशीला. अतिशय शांत, संयमी, धीर, गंभीर आणि परमार्थाच्या तत्वावर निष्ठेने चालणारं व्यक्तिमत्व. म्हणजे कधी कधी आम्ही तरी कधी थोडस विचारानं व्हायबल होतो, पण योगेश महाराज कधी हालत नाही. महाराज त्यांच्याकडे तत्वांना तडजोड नाही, त्यांच्याकडे तत्वांना तडजोड नाही. आमच्या गुरुवर्य महाराजांचं एक प्रमाण मला आठवतं. आता नेमका आवाज पूर्ण गेलेला आपल्या श्रीरामपूरच्या सप्ताहाच्या दंदनीमध्ये
आवाज पूर्ण टेकलेला, पण फक्त प्रयत्न करतो. आता सगळं महाराजांची ऐकलेली माणसं. हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोड गंगा जाए, वडवाळ त्रिभुवन खाये, परी तुझी सवास सपेगा विठोबा, परी तुझी सवास विठोबा, निष्ठा देह जाओ अथरा पांडुरंगी दृढ जमत नाही माहिती सारखं म्हणायला, पण प्रयत्न करून पाहतो. बाबांसारखं 100% जमत नवले बाबा इतकं पक्क नाही जमणार, पण थोडा प्रयत्न करून पाहतो. ते उतरायलाच पाहिजे. नाही गुण नाही तर कला जरी उतरली तरी आम्ही आमच्या जीवनात काहीतरी कमवल्यासारखं आहे. विठ्ठल म्हणून आदरणीय महाराज निष्ठेने परमार्थाशी अनुकूल आहेत. वडील गेल्यानंतर एक वर्ष गेलं आणि वर्षभरापासून त्यांनी स्वतःच्या पारमार्थिक वृद्धीमध्ये आंतरिक इतकी प्रगती केली. खरं म्हणजे दुर्दैव आहे आज तर बोलावं की बोलू नये जरा संभ्रमात आहे. नवले बाबा बंद करता येईल का? लाईव्ह नाही ना, कट करता येईल ना? हा मग ठीक. आजकाल महाराज मंडळी इतके विचित्र आहेत की आपली आई वडील गेले तर त्याचं सुद्धा कीर्तनाच्या तारखा मिळण्याकरता रडून लोकात भांडवल करतात. भाऊसाहेब काही चुकत असेल तर सांगा मला. लोकाच्या घरी जाऊन कीर्तनात माझी पण आई गेली आणि याची पण गेली म्हणून रडून लोकांच्या भावना मिळवतात. इतकं खाली आज स्तर गेलेला. मला कोणावर टीका करायची नाही, पण मला बोलायचं पुढे. गेली 1 वर्ष झालं आदरणीय योगेश महाराज कोठेही इतस्तत्र क्षेत्र न सोडून जाता पंचकृषी मध्ये जवळच्या जवळ राहून, मला असं वाटतं कशाची गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत या वारकरी संप्रदायाच्या श्रेष्ठ ग्रंथांची महाराजांनी गेली वर्षभर घरी आपल्या पितृचरणांच्या शांती करता पारायण केली आहे. कीर्तनकारांकडनं हे अपेक्षित. जगाच्या समोर भांडवल करून आपल्या पितरांना कधी शांती मिळणार नाही. आपण काहीतरी विशेष आई वडिलांच्या मुक्ती करता प्रयत्न केले पाहिजेत. पुन्नाम नरकात त्रायती इति पुत्रा, हे पुत्र होण्याचं सर्वात मोठं जे तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, पण ते केव्हा, जेव्हा ते गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन, तर ती सात्विक. आणि जे आई वडील गेल्यानंतर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ वर्षभराच्या कालावधीमध्ये गीता भागवत न करीती श्रवण आणि अखंड चिंतन न विठोबाचे, ती कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक होऊ शकत नाही. ती कुळी कन्या पुत्र होती जी करंटी. विठ्ठल महाराजांनी गेली वर्षभर आपल्या पितृचरणांच्या स्मृती श्रांती करता गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा या ग्रंथांचं पारायण, अनुसंधान आणि चिंतन करत करत आपल्या पितृचरणांना योग्य गती प्राप्त व्हावी याची नित्य प्रार्थना भगवंताकडे करत राहिले.
आणि आज आपल्याला हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन वाटतंय, पण खरं सांगू का, मला हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणण्यापेक्षा वर्षभर चाललेल्या आदरणीय भाऊसाहेब महाराजांच्या स्मृती प्रित्यर्थ चाललेल्या गीता, गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवताच्या पारायणाची पूर्णाहुती वाटते. आज ही पूर्णाहुती होणार आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या सबंध ग्रंथाच्या पारायणाचं पुण्य हे आज वैकुंठवासी भाऊसाहेबरावांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने संकल्पित करायचं, जे आदरणीय योगेश महाराज आणि त्यांच्या सर्व बंधूंनी पिंडदानाच्या रूपाने, हे खरं आहेत बरं का, पिंडदानाच्या रूपाने नुसतं आज काय देतोय हेच त्यांच्यापर्यंत पोहोचतं असं बिलकुल नाही आहे. तुम्ही वर्षभर त्यांच्या स्मृतीला समोर ठेवून काय काय केलंय ते सगळं त्या पिंडातून जात असत. आज वैकुंठवासी भाऊसाहेबरावांना गीतेचं पुण्य मिळालंय, गाथ्याचं मिळालंय, ज्ञानेश्वरीचं मिळालंय, भागवताचं मिळालंय. सागर महाराज, प्रत्येक मंडळींनी आपल्या आई वडिलांच्या पिंडाबरोबर याचं पुण्य समर्पित केलं पाहिजे. आणि हे पुण्य जर समर्पित केलं तर निश्चित पुनश्च नाहिं भावो जन्मोदपि निसागरा, त्यांना परत जन्माला येण्याची गरज पडत नाही. मग जया आतडून ठावो केसी, जे आठवनिया मानसी, धावे जैसे सरिता समुद्री बैसता, समुद्रमापम प्रविशन्ति यद्वत्, समुद्राला जशी गंगा मिळाल्यानंतर तिचा प्रवास पूर्ण होतो, तसं माणसाच्या स्मृतीला अध्यात्माचा शेवट लाभला की त्याचा जन्म मरणाचा प्रवास पूर्ण होतो. विठ्ठल विठ्ठल. मला वेळ सांगत चला बरं का, मी नुसतंच बोलत आहे. किती वाजले आता? जास्त वेळ घेणार नाही. किती वेळ करायचं हे मी तुम्हाला विचारणार नाही, पण जास्त वेळ घेणार नाही हे पण सांग. तुम्हाला झोप लागणार नाही याच्या आत संपवणार, काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वैकुंठवासी भाऊसाहेब महाराजांचा आज हा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध, त्यांचा संबंध परिवार अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने हा उत्सव साजरा करत आहे आणि आपण सर्वजण त्याला या ठिकाणी साक्षीभूत. खरं म्हणजे आपल्या घरातील माणसांच्या उद्धाराकरता काय केलं पाहिजे हे सर्वात जास्त आपल्याला माहिती असतं. बाहेरचं कोणीतरी काहीतरी सांगावं आणि मग ते आपण करावं हे काही शाश्वत आणि श्रेयस्कर मार्ग नाहीये. आपल्या जीवनात आपल्याला कशाची गरज आहे हे जितकं आपल्याला कळतं तितकं शेजारच्या माणसाला कधी कळत नाही, किंवा दुसऱ्या माणसाला त्या गोष्टी कधी अनुकूल वाटत नाही, होत नाही. अहो साधा मुद्दा आहे, आपल्याकडे काय कोणत्या गोष्टीची कमी आहे हे कुणाला कळतं? आता मला खरं सांगा, आपल्या घरात काय कमी आहे हे आपल्याला जास्त माहिती आहे का शेजारच्याला जास्त माहिती? तुम्ही जागे आहेत? झोप वगैरे नाही लागली? मला उत्तर द्या. आपल्या घरात काय कमी आहे महिला मंडळ हे आपल्याला जास्त माहिती आहे का शेजारच्या बाईला जास्त माहिती आहे? आपल्यालाच माहिती, तिला जास्त काय माहिती नसतं. तसं आपल्या आयुष्यात कोणत्या गुणांची कमतरता आहे हे आपल्याला जितकं माहिती आहे ना तितकं जगाला माहिती नाहीये. त्यामुळे त्या गोष्टी आपण भरून काढल्या पाहिजेत. एक साधा प्रसंग येतोय माझ्या डोळ्यासमोर. स्वामी विवेकानंद ज्यावेळी पाश्चात्य राष्ट्रामध्ये काही काळ शिकण्याकरता होते, ऐकताय ना सगळे? इकडे लक्ष द्या बरं का. पाश्चात्य राष्ट्रामध्ये काही काळ स्वामीजी जेव्हा शिकण्याकरता होते तेव्हा स्वामीजींचे शिक्षक हे थोडेसे
आपलं आणि परक हे मानणारे होते. आणि वर्गामध्ये शिकवताना ते पाश्चात्य शिक्षक होते. आणि वर्गामध्ये शिकवताना बऱ्याचदा आपल्या वर्गातली आपल्या देशाची मुलं आणि आपल्या वर्गातली परदेशातली मुलं हा बऱ्याचदा त्यांच्या नजरेचा विकल्प हा बऱ्याचदा त्यांच्या व्याख्यानातून जाणवायचा. आणि बोलता बोलता बऱ्याचदा मग आपला देश असा, पाश्चात्य असा, आपला देश असा, तो देश तसा, हे बऱ्याचदा व्हायचं. आपल्या देशाची माणसं अशी, भारताची माणसं अशी, अशी बरेच विधान त्या शिक्षकांच्या बोलण्यातनं क्षणाक्षणाला वेळोवेळी वाक्याला यायची. असं एकदा बोलता बोलता वर्गातल्या भारतीय कलेने शिकणाऱ्या त्या स्वामी विवेकानंदांना, त्यावेळी त्यांचं नाव नरेंद्र होतं बरं का, नरेंद्र. त्या नरेंद्रांना बोलता बोलता त्यांना उद्देशून बोलता बोलता असं बरंच बोलले. काय भारतीय लोकांना कळत नाही, भारतीय लोकांना डोक्याचा भाग नाही, स्मृती नाही, अक्कल नाही, वगैरे 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 क्षोभत बरंच बोलत गेले. स्वामीजी अगदी शांत बसलेले होते. मोठी माणसं कधीही हलक्या माणसाच्या विरोधाला प्रतिकार करत नाही. समोरच्या माणसाचा दर्जा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मोठी माणसं कधी आपली शक्ती त्याच्यावर व्यतीत करत नाही. शहाणी माणसं कधीच मूर्ख माणसांच्या विधानावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा, मूर्ख माणसाने दिलेल्या त्रासाला विरोध करण्यापेक्षा, शहाणी माणसं त्या मूर्ख माणसावर शक्ती घालवण्यापेक्षा ती शक्ती स्वतःची उंची वाढवण्यात घालवतात. स्वतःला व्यापक बनवण्यात शहाणी माणसं स्वतःची शक्ती खर्च करत असतात. शहाणी माणसं मूर्खावर शक्ती वाया घालवत नाही. स्वामी विवेकानंद नरेंद्र त्या शिक्षकांकडे अजिबातच काही लक्ष देत नव्हता. आणि लक्ष जरी द्यायची वेळ आली तरी त्यांच्या विधानांना मनावर घेत नव्हते. त्या शिक्षकांना इतका राग यायचा की मी इतकं बोलतोय, इतकं वाईट इतकं खोचक बोलतोय, तरी सुद्धा नरेंद्र यत्किंचितही प्रत्युत्तर देत नाही. याला काही स्वाभिमान नावाचा प्रकार आहे की नाही, याला काही स्वतःविषयी काही मान मर्यादा आहे की नाही, याला काही राग वगैरे येतो का नाही, असं बऱ्याचदा ते त्यांच्या मनामध्ये वाटायचं. आणि एकदा त्यांनी असंच मग चिडून बोलता बोलता सहज विधान केलं. हे बघा मुलांनो, आपण सर्वजण श्रेष्ठ आहोत. भारतीय लोक मूर्ख आहेत, यांना काहीच कळत नाही. चला एक साधा मुद्दा तुमच्या समोर मांडतो, असं शिक्षक म्हणाले बरं का. शिक्षक म्हणाले की तुम्ही जर रस्त्यानं चाललेले आहात, वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणतात, तुम्ही जर रस्त्याने चाललेले आहात आणि चालता चालता जर रस्त्यामध्ये तुम्हाला दोन पात्र दिसली, पात्र म्हणजे भांडे, दोन भांडे जर दिसले, त्यातल्या एका भांड्यामध्ये पैसा आहे आणि एका भांड्यामध्ये बुद्धी आहे, अक्कल आहे. विचारायला सुरुवात केली, तुम्ही यातलं काय घेणार? पहिला विद्यार्थी उठला. पहिल्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं, महाराज, सर, गुरुजी, मी त्यातली अक्कल घेणार. गुरुजी म्हणाले, वा, बस. दुसरा मुलगा उठला, तू काय घेणार? गुरुजी, मी सुद्धा अक्कल घेणार. करता 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 सगळ्या वर्गाने उत्तर हेच दिलं आणि उत्तर काही चुकीचं नव्हतं. बऱ्याचदा काय होतं, एखाद्याला उत्तर खरं माहिती जरी असलं पण पहिल्या विद्यार्थ्याने जे उत्तर दिलं ते चुकीचं आहे, पण ते शिक्षकाने मान्य केलं ना, सगळ्या वर्गाने तोच पाढा लावून धरला. हा नियम आहे. पहिल्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं आणि शिक्षकाने त्याला बरोबर म्हणून सांगितलं, आपोआप मागचे सगळे तेच उत्तर. अक्कल 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 अक्कल. अख्ख्या वर्गाने अकलीचे तारे तोडले, सगळ्याने उत्तर तेच दिले. शेवटी स्वामी विवेकानंदांपर्यंत, नरेंद्र उठ, काय सांग, तू रस्त्याने चाललाय, या दोन्हीतलं काय घेणार? त्यावेळी नरेंद्राने सांगितलं, गुरुजी, मी याच्यातला पैसा घेणार म्हणे. सगळा वर्ग हसायला लागला, त्याला वाईट बोलायला लागला. शिक्षकही मोठमोठ्याने हसायला लागले.
ते म्हणाले बघा मी म्हणत होतो नाही भारतीय लोक मूर्ख आहेत, यांना कळत नाही, यांना अक्कलच नाही. अहो काय कळत नाही यांना, डोक्याचा भाग नाही. माणसाला सर्वात जास्त गरज बुद्धीची आहे, अकलीची आहे. आणि हे बेअक्कल काय म्हणताय, पैसे घे. तेवढी नरेंद्राने हात केला, गुरुजी थांबा, मी म्हणत नाही तुम्ही चुकीचे, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात, पण मी माझ्या जागेवर सुद्धा बरोबर आहे, मी पण काही चुकीचं नाही. गुरुजी म्हणे कसं. त्यावेळी स्वामीजींनी सांगितलं, गुरुजी ज्याच्याकडे जी गोष्ट नसते तो व्यक्ती ती गोष्ट घेतो. असं बोलणं आलं ना लक्षात. तुमच्या आपल्या वर्गातली तुमच्या देशातली सगळी मुलं म्हणाली काय, आम्ही काय घेणार, अक्कल घेणार. पण मी म्हणतो मला अकलीची गरज नाही, मला गरज पैशाची आहे. कारण अक्कल मुळातच माझ्याकडे अगोदर पासून आहे. आणि ज्या अर्थी तुमच्या तुमची सगळे विद्यार्थी पैसा सोडून अक्कल घेताय, म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे पण अक्कल नाही. आपल्याला काय पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. विठ्ठल म्हणून आपल्या जीवनात गरज कोणत्या गोष्टीची जास्त आहे हे जितकं आपल्याला माहिती आहे ना, तितकं जगात दुसरं कुणाला माहिती नाहीये. आपल्या जीवनात गरज आपल्याला प्रपंचाची आहे, प्रपंचातल्या माणसांची आहे, प्रपंचातल्या नात्यांची आहे की देवाची आहे, एवढं बाकी आपल्याला कळायला पाहिजे. नेमकं कोण आपलं, नेमकं दोन्ही कोण. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मंडळी. एकला मी दुःख भोगी कुंभ पापाचा, येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचूनी. आपल्या जीवनात आपल्याला गरज कोणाची आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. जे आयुष्यभर साथ देतात, आता बऱ्याच जणांना वाटतं अहो महाराज जे आयुष्यभर साथ देतात त्यांची गरज आपल्याला. एक बोलू का, आपलं जेवढं मुळात जीवन आहे ना त्यातलं सर्वात अल्प काल आपण मानव योनीत आहे, हे लक्षात ठेवा बरं. जेवढं तुमच्या आत्म्याचा कालखंड आहे ना, जेवढा तुमच्या जीवाचा जेवढा कालखंड आहेत ना, त्यातला सर्वात छोटा कालखंड हा मानव योनी आहे. माझं वाक्य विधान लक्षात येत आहे. माणूस म्हणून जो जन्म मिळालेला आहे ना तुम्हाला आम्हाला, हा आपल्या सबंध योनी काळातला सर्वात छोटा कालखंड आहे. याच्यापेक्षा मोठे मोठे कालखंड आपल्या इतर योनीमध्ये आहेत. मग मला सांगा, साथीदार छोट्या कालखंडाचा शोधायचा का साथीदार मोठ्या कालखंडाचा शोधायचा? जो थोडा वेळ बरोबर राहील त्याला मित्र बनवावं, की जो अधिक काळ बरोबर राहील त्याच्याशी नातं जोडावं? आता मला थोडीशी संभ्रम येतोय, मी उदाहरण देऊ की नाही याच्यावर. पण वात्सायनाने कामशास्त्र सांगत असताना या विधानावरती प्रकाश टाकलाय. माझ्या वयाला, ज्ञानाला, अनुभवाला हे उदाहरण सांगणं शोभणार नाही. तुम्ही म्हणाल काय झालं महाराज, तुम्ही पण महाराजच आहेत, सांगा ना. पण जसं पिकलेलं शेंदड आणि कच्चं शेंदड याच्यात चवीत जसा फरक आहे, तसा अनुभवजन्य अभ्यासू कीर्तनकारानं हे उदाहरण सांगणं आणि माझ्यासारख्या एका तुटपुंजा वक्त्याने हे उदाहरण सांगणं याच्यात जसा फरक आहे. पण तरी सांगतोच. वात्सायनांनी जे कामशास्त्र लिहिलं त्यामध्ये या उदाहरणाला मान्यता दिली. ज्ञानोबारायांनी सुद्धा या उदाहरणाला ज्ञानेश्वरीमध्ये जागा दिली. वात्सायन बोलतात, ज्याप्रमाणे आयुष्यभराची साथ ही फक्त धर्मपत्नी देऊ शकते, म्हणून मनधरणी करायची असेल तर ती धर्मपत्नीची करा, ती धर्मपत्नी सोडून इतर स्त्रीची करू नका.
काम भावना तिच्याशीच निरक्त ठेवा जी आपली आयुष्यभर भावना पूर्ण करू शकते. काही क्षणाची साथीदार असणाऱ्या व्यक्ती बरोबर काम भावना प्रकट करू नये, हे वात्सायनांचं कामशास्त्रातलं मत आहे. मला श्लोक आठवत नाही, पण मला सिद्धांत आठवत. ज्ञानोबाराय याच्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये उभी देतात का जरी धर्मपत्नी धांगडी. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत भाष्य करतात, अहो लग्नाच्या पत्नीवरही खर्च करावाच लागतो आणि धांगडी म्हणजे जी ठेवलेली असते तिच्या करताही खर्च करावाच लागतो. अहो मग खर्च जर दोन्हीकडे करणं आहे तर लग्नाच्याच बायकोवर केल्याने काय बिघडतंय? ज्ञानोबारायांचं उदाहरण आहे. तसं आयुष्यात जोडीदार कुणाला तरी बनवायचंच आहे. मग मानवीय जीवनाच्या अल्प आयुष्यामध्ये जोडीदार बनण्यापेक्षा या योनी व्यतिरिक्त जो अनंत कालाचा प्रवास आहे ना, त्या अनंत कालाच्या प्रवासात जो साथ देईल त्याला आपण जोडीदार बनवलं पाहिजे ना. माणसाचं आयुष्य कसं आहे? अल्पायुष्य मानव देह. पुढचं उत्तरार्ध मला वापरायचा नाही, पण मानवी जीवन हे जे या आपल्या अनंत योनींच्या प्रवासातलं माणसाचं जे जीवन आहे ना, ते फार अनंत कालाचं आहे. याच्यानंतर कित्येक तरी मोठा प्रवास या जीवाला करायचा आहे. मग मला आपल्याला एकच विचारायचं आहे, सोबती हा थोड्या काळाकरताचा पाहावा का अधिक काळाकरताचा पाहावा? मला माझं बोलणं कळतंय ना? पण मी काय बोलतो लक्षात येते का तुमच्या? का माझं एकट्याचाच धानाना चालू आहे? सोबती थोड्या काळाकरता पाहावा. इन्व्हेस्टमेंट थोड्या काळाकरता करावी की जास्त काळाकरता करावी? जास्त काळाकरता करावी. तसा हे जे प्रपंचातली माणसं जी आहेत ना, ही फक्त मानवीय जीवनातल्या अल्प काळापुरती आहेत. याच्यानंतर या जीवाचा अनंत काळापर्यंत प्रवास चालणार आहे आणि त्या काळाचा प्रवासी फक्त देव आहे आणि तो देव प्राप्त करण्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत. त्या देवाला प्राप्त करण्यासाठी माणसाला कितीही कष्ट जरी घ्यावे लागले तरी त्या कष्टासाठी त्याने मागं हटलं नाही पाहिजे. मग त्याला कितीही अवस्था प्राप्त करून घ्याव्या लागल्या तरी चालेल, पण त्याने हटलं नाही पाहिजे. तुकोबारायांना माहिती आहे हे लौकिकातली लोक काही काळापुरती आहेत. खरा फक्त परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराला प्राप्त करून घेण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय अति नम्रतेची भूमिका घेतात. अभंगाच्या पहिल्या चरणात जोडोनिया करा चरणी ठेवीन माथा, जोडोनिया करा चरणी ठेवीन माथा, जोडोनिया करा चरणी ठेवितो माथा, जोडोनिया करा चरणी ठेवितो माथा, जोडोनिया करा चरणी ठेवीन माथा, जोडोनिया करा चरणी ठेवीन माथा, जोडोनिया करा चरणी ठेवितो माथा, जोडोनिया करा चरणी ठेवितो माथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, सोन स्वभावालो तुझिया ठाया, हसन स्वभावालो तुझिया ठाया. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, सोन स्वभावालो तुझिया ठाया, सोन स्वभावालो तुझिया ठाया. तुकाराम महाराजांना बाकी सगळ्या गोष्टीतनं प्रिय आणि गरजेचा वाटला तो फक्त देव, आणि त्या देवाच्या साठी तुकोबाराय एक वेगळी भूमिका घेतात. जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा. हात कोणासमोर जोडताय? ऐका बर का. तुकोबाराय करताय जोडोनिया कर. बऱ्याचदा माणसाच्या आयुष्यातली बरीच संकट
ही हात न जोडल्यामुळे उभे राहतात. बरीच संकट अशी आहे की जी फक्त हात मिस्त्री न जोडल्यामुळे उभे राहतात. ज्यांना हात जोडण्याची सवय आहे ना, त्यांना विनाकारण हातापायी करण्याची गरज पडत नाही. हात जोडणं हे चांगल्या माणसाचं लक्ष आहे. आणि खरं बोलू, हे कोणाला पण जोडता येत नाही. मी काय बोलतो ऐका बरं का. सध्या हात जोडायचे दिवस चालू आहेत. सध्या दिवस हात जोडायचे चालू आहेत. तुम्ही पहा, तुमच्या समोरचा व्यक्ती किती जरी भ्रष्टाचारी आला, कितीही खालच्या दर्जाचा आला, तुमचा त्याच्यावर कितीही राग असू द्या, त्याने आतापर्यंत तुम्हाला कितीही लुटलेला असू द्या, आतापर्यंत त्याने तुमच्या सुखाचा पार बट्ट्याबोळ केलेला असू द्या, ज्याने तुमच्या आयुष्याच्या सगळ्या सुखाला विरजन लावलेलं का असेना, पण तो जर तुमच्या समोर आला आणि त्याने जर तुम्हाला हात जोडले, तर तुम्हाला तुमची सगळी लंका खाली घ्यावी लागते. खरं आहे की खोटं आहे? किती जरी दृष्ट असला, पण त्याने हात जरी जोडले तरी तुम्हाला शांत बसावं लागतं की नाही? म्हणूनच आम्ही आशे राहतो, कारण आम्हाला माहिती आहे हात जोडले की मोठ्यात मोठ्या पापांना सुद्धा क्षमा मिळते, अभय मिळते, माफी मिळते. तुकोबाराय हात जोडतात, जोडोनिया कर. बरं, नुसते हात जोडत नाही, चरणी ठेवी तो माथा. आता या अभंगात जरा गोंधळत बरं का बऱ्याच ठिकाणी. काही गाथ्यामध्ये जोडोनिया कर, इथे काही ठिकाणी कर जोडून, काही ठिकाणी काय करोनी विनवणी असं झालेलं. काय इथं ठेवी न माथा, तिथं ठेवी तो माथा. काय असे बरेच बदल. बऱ्याच गाथ्यांमध्ये अभंगाचं दुसरं चरण तिसऱ्या ठिकाणी गेलेलं आहे आणि तिसरं चरण पहिल्या ठिकाणी आलेलं आहे. या अभंगात बरेच गोळ झाले, त्यामुळे मी काय दुसऱ्या चरणापर्यंत जात नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, पण हे झालेलं बऱ्याच गाथ्यांमध्ये. गाथ्याची नावं सांगत नाही, कट करताना नाही तर माझ्या घरावर संप्रदायाची मोर्चाची तुला एवढी अक्कल आहे का? तर बरोबर आहे, ज्यांनी जे छापले ते माझीच अक्कल काढणार ना. पण आमच्या देगलूरकरांच्या गाथ्याची जी परंपरा आहे त्यामध्ये आणि संस्थेची गाथा जी आहे त्यामध्ये चरणावर काय ठेवणार आहे? माथा. माथा माथा म्हणजे काय माहितीये? माथा हा माथा आहे, हा माथा आहे नाही, हा टाळू आहे. हा माथा आहे का? कवटी आहे, कवटी थोडं बाजूला आहे. हा माथा आहे का? हा इथे हा माथा आहे. हे कानफड आहे. हे काय? कानफड. हा माथा नाही. पुढे आले हे काय? हे गालफड आहे. थोडं पुढे आले हे थोबाड आहे. माथा नाही, हे माथा नाही. माथा कुठे? याच्या भ्रुकुटींमध्ये, ज्या भ्रुकुटीच्या मध्ये जो शोभतो आणि ज्याला ललाट बोललं जातं ना, ललआट, तो माथा. या भुवयाच्या मधली बाजूचा केंद्र आणि याची सपाट बाजू याला बोलतात माथा. आणि पाया पडताना कायम हा माथा टेकला तर पाया पडल्यासारखं आहे, नाहीतर हल्लो पाया पडायची पद्धती डेंजर झालेली. जाऊ दे, मला तिकडं बोलायचं नाही, कारण आम्ही बऱ्याचदा तेच गोंधळ करतो. जे आपल्याला सुधार नाही ते लोकाला कशाला सांगण्याच्या भानगडीत पडायचं. विठ्ठल जोडून या कर. नुसते हात जोडत नाही पण नम्र होतो महाराज. चरणी ठेवितो माथा. इतकी नम्रता, कारण वारकरी संप्रदायामध्ये हा नियम आहे, पाया पडे जन एकमेका. आणि नम्रता हा वारकरी संप्रदायाचा दागिना आहे. जे कशाने मिळत नाही ते नम्रतेने मिळत. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले
ताकद आहे की अपराधातल्या अपराधी व्यक्तीला सुद्धा नम्रता धारण केल्यानंतर क्षमा मिळू शकते, म्हणून तुकोबार आहे. आता तुकोबार आहे तर एवढे मोठे अपराधी नाहीच. आता खरं सांगू का, तुकोबारायांसारखी महात्मी त्यांच्या परमार्थाच्या उच्च स्थितीला सुद्धा अपराधाच्याच भाषेमध्ये घेतात. आता हे पण का सांगूच का, जोडून या कर चरणी ठेवी तो माता, ही भूमिका नम्रता म्हणून ठीक आहे, पण ही नम्रता सुद्धा तुकाराम महाराज का धरतात? अहो, त्यांच्या जीवनातल्या परमार्थिक कृत्यांना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज अपराधच समजतात. अपराधच समजतात. बोलू प्रमाण देऊ. कासयाने पूजा करू केशी राजा. या सगळा अभंग पाहून घे, जास्त काही सांगत बसत नाही. या अभंगात सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते शास्त्रींच्या साडीत फार छान वाटतात. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडियाता. जर पाण्याने देवाला आंघोळ घालावी तर पाणी निर्माण कोणी केलंय? त्यानेच निर्माण केलं. उदकी नानू तरी स्वरूप ते तुझे. जर फुलाने पूजा करायची म्हटलं तर फुलं कुणी निर्माण केले? मग फुलं त्याने निर्माण केले, त्याच त्याला समर्पण करायचं. अपराध देखील पाणी त्याने निर्माण केलं, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. एकवीस स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपोलिया. हे सगळं त्याने निर्माण केलंय आणि त्याने निर्माण केलेलं त्याला समर्पण करायचं. यात कोणतं मोठेपण आहे? पण तरी हा अपराधच आहे, म्हणून याची क्षमा म्हणून बरेचसे भाव इथून निघतात. पण तुकोबाराई शरणागती करतात. शरणागती करतात, हात जोडतात, चरणावरती मस्तक ठेवतात. पण कोणाच्या ठेवतात याच्या इथे नामनिर्देश केलेला आहे बरं का. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज नम्र संतांच्या समोरही होतात आणि नम्र देवाच्याही समोर होतात. प्रमाण देऊन आपला अधिक वेळ घेत नाही, पण सरळ सरळ मुद्दा सांगतो. जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा, पण कोणासमोर? परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. आता खरं जर विचार केला तर देवाच्या समोर तुकाराम महाराज नम्र होतात, विनंती करतात. तुकाराम महाराजांना त्याकडे बाकीचे नव्हते का विनंती करायला? आता या अभंगातली विनंती जरा वेगळी आहे बरं का. या अभंगातली खरी विनंती काय माहितीये? दोनच विनंती आहे अभंगामध्ये. अखंडित राहावे ऐसे वाटते पै, पण ही सुद्धा पूर्ण विनंती होत नाही. ही सुद्धा पूर्ण विनंती होत नाही. खरी विनंती शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी. ही पण विनंती नाहीये. विनंती ही आहे, नामे भव पाश हाते आपुल्या तोडी. आमच्यामध्ये अंतःकरणात जो भवबंधाचा पाश आहे, भावनेचं जे बंधन गुंतागुंतीचं झालंय ते तोड, ही विनंती आहे. हे पहिले पूर्ण 3.5 चरण ह्या शेवटच्या चरणातल्या उत्तरार्धात मागितलेल्या मागणीची पूर्वतयारी आहे. 3.5 चरण म्हणजे काय? पूर्वतयारी आहे. फक्त मागणी फक्त शेवटच्या एवढ्या चरणामध्ये. मग एवढी मागणी, ही प्रश्न असा उपस्थित होतो की ही मागणी ज्ञानोबारायादी संतांकडे का नाही केली? देवाकडेच का केली? कारण बाकीच्या मध्ये याचं सामर्थ्य नाही, हा शब्द मी बोलणार नाही बरं का. पण ही मागणी जेवढी देवाकडे तात्काळ आणि विशेषत्वाने पूर्ण होते, तेवढे बाकीच्या ठिकाणी होत नाही. बाकी कारण संतांच्या नावातही सामर्थ्य. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, हे सुद्धा प्रमाण आहे. पण तरी ही मागणी देवाकडेच का? कारण देवाकडेच. अहो, लौकिकातल्या माणसांकडे, मुद्दा ऐका, मला जो मुद्दा सांगायचा एवढा सांगू ना, एवढा सांगतो थांबवून घेतो. एवढा मुद्दा सांगतो. भूक नाही लागली कोणाला? आता लागली तरी तुम्ही कस काय एवढं 4 चौघात हा म्हणणार आहे? प्रतिष्ठेचा प्रश्न येतो. पण न सांगता मज कळो येते. त्यामुळे अधिक काय विलंब वेळ घेणार नाही. कारण
बराच उशीर झालेला आहे. अगदी 5-7 मिनिटांमध्ये माझं बोलणं थांबवणार आहे, काळजी करू नका. ऐका, देवाकडेच या प्रार्थनेचा अट्टहास का? तर त्याचं कारण आहे, लौकिकातल्या माणसांना त्यांचेच दुःख इतकं झालेली आहे की आपल्याला दुसऱ्याचं दुःख मिटवण्याची आपण देखावा लाख करू आपण. देखावा किती जरी केला तर खरं सांगा, आपल्याला आपलं दुःख जड आहे का दुसऱ्याचं दुःख? आपल्याला आपलं चित्त जड झाले, तुम्ही दुसऱ्याचं मिटवू शकता का? किती अवसन आणलं आपल्यासारख्याने, अवसन कितका आणता येईल आपल्याला? मी तुझ्यासाठी येऊन करीन तेव्हा करीन, पण नाही, जेवढी करण्याची वेळ येते त्यावेळी मग लोक म्हणतात माझंच मला इतकं जड झालंय की आता तुझं उरकायची माझ्यात काही ताकद राहिलेली नाही होत महाराज. मग लौकिकातल्या साध्या गोष्ट एक विचार करा. ऐका, एक माणूस, पाश्चात्य देशात घडलेली घटना आहे, एक माणूस पाश्चात्य राष्ट्रातला दवाखान्यामध्ये गेला. ऐकताय ना सगळे? ऐकताय ना? इकडे माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, दवाखान्यामध्ये गेला. तो दवाखाना मनाचा दवाखाना होता, मनाचा. सुदैवाने अजून आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये, भारतामध्ये मनाच्या दवाखान्यांची संख्या कमी आहे, सुदैवाने. पाश्चात्य राष्ट्रामध्ये शरीराचे, आपल्याकडे शरीराचे दवाखाने भरपूर आहेत, पण मनाचे दवाखाने त्या तुलनेत फार कमी आहेत, फार पुरते कमी आहेत महाराज. मग तो त्या मनाच्या दवाखान्यात गेला. मनाचा दवाखाना म्हणजे कोणाचं हॉस्पिटल? तुम्हाला माझं बोलणं कळतंय ना? पण मग जाऊ दे, हॉस्पिटल कुणाचं? मनोरुग्णांचं हॉस्पिटल. आणि ज्या अर्थी तो त्या हॉस्पिटल मध्ये गेला म्हणजे हा कोण असणार? मनोरुग्णच म्हणा, मनोरुग्ण. आणि तो तिथं गेला, त्या डॉक्टरांच्या समोर गेला, डॉक्टरांच्या समोर बसला. आणि समोर बसल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं त्याला काय होतंय. त्यावेळी त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब मला अस्वस्थता जाणवते, बैचेन आहे, म्हणे कायम असमाधानी आहे, मला स्थिरता नाहीये. डॉक्टरांनी ऐकलं आणि डॉक्टरांनी त्याला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. डॉक्टरांनी विचारलं, तुम्हाला अस्वस्थता जाणवते? ते म्हणे हो. मग विचारलं, अस्वस्थता जाणवते, काही कारण विचारलं का तुम्हाला काही शारीरिक व्याधी आहे का? ते म्हणे डॉक्टर तशातलं काही प्रकार नाही, धड धाकट आहे. मग तुमच्याकडे पैशाची काही कमी आहे का? ते म्हणे डॉक्टर साहेब समुद्राला पाणी आणि मला पैसा सारखा आहे, इतका पैसा आहे माझ्याकडे, भरपूर पैसा. ठीक आहे, मग तुम्हाला सत्ता नाहीये का? ते म्हणे डॉक्टर साहेब तसाही प्रकार नाही, अहो रस्त्यावरनं जर मी चाललो तर मला भेटण्याकरता लोकांची झुंबड उठते, तशातला काही प्रकार नाही. मग तुम्हाला पारिवारिक सुखाचा अभाव आहे का? म्हणे डॉक्टर साहेब तसाही प्रश्न नाही, पत्नी मुलगा सगळे माझ्या वचनात बांधून आहे, अनुकूलम सप्रिया हा भार्या, माझ्या एकाही वचनाच्या पुढे जात नाही अशी अनुकूल पत्नी मला मिळालेली आहे, आणि माझ्या वचनाला डावलूही शकत नाही अशी मुलं मला मिळालेली आहे. सपुत्रम पौत्रो, सगळी कुल मला, चांगलं कुल, सगळी माझी व्यवस्था घराची अनुकूल. डॉक्टरांनी विचारलं, शरीराची अडचण नाही, आरोग्याची अडचण नाही, पैशाची अडचण नाही, सत्तेची अडचण नाही, कुटुंबाची अडचण नाही, मग एवढं सगळं अनुकूल असून सुद्धा तुम्हाला अस्वस्थता आहे, बेचैनी आहे. ठीक आहे म्हणे, मी आता तुमचा सगळा अभ्यास केलाय, आता माझा तुम्हाला पहिला सल्ला आहे. सल्ला म्हणजे माझं औषध आहे, कारण त्या डॉक्टरांचा मनाचा सल्ला हेच मनाचं काय औषध आहे. ते म्हणे माझा पहिला सल्ला तुम्हाला असा आहे की आपल्या या अमुक अमुक शहरामध्ये आज, उद्या आणि परवा 3 दिवस एका विशेष व्याख्यात्याची व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. ऐकताय ना? त्या व्याख्यात्याचं हे विशेष आहे की तुम्ही जोपर्यंत त्या व्याख्यात्याच्या समोर बसलेले असता तोपर्यंत
तुम्हाला तुमच्या जीवनातल्या दुःखाचं यत्किंचितही स्मरण होत नाही। हे त्या व्याख्यात्याचं विशेष आहे। तुमच्या आयुष्यातलं कितीही मोठं दुःख असू द्या, तुम्ही त्याच्या समोर जर व्याख्यान ऐकायला बसलात ना, तर जोपर्यंत तुम्ही त्याच्या समोर बसलेला आहात तोपर्यंत तुम्हाला तुमच्या दुःखाचं स्मरण सुद्धा होणार नाही। मग माझा पहिला सल्ला असा आहे की तुम्ही त्या व्याख्यात्याचं व्याख्यान ऐकायला जा आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते उद्या मला सांगायला या। त्यावेळी त्या रुग्णाने सांगितलं, डॉक्टर साहेब मला क्षमा करा, का पण मी त्या व्याख्यान ऐकायला जाऊ शकत नाही। त्यावेळी त्याने विचारलं, का तुमच्याकडं तिकीट घ्यायला पैसे नाही का? तू म्हणे तोही प्रश्न नाही। मग तुम्हाला व्याख्यान आवडत नाही का? तू म्हणे तोही प्रश्न नाही। मग तुमच्याकडे जाण्याकरता वेळ नाही का? तू म्हणे तोही प्रश्न नाही। तुम्हाला बरं व्हायचं नाही का? ते म्हणे तोही प्रश्न नाही, त्याच्याकरता तरी इथं आलोय। मग एवढं जर सगळं, पैशाची अडचण नाही, वेळेची अडचण नाही, आवडीची अडचण नाही, सगळं आहे, पण तरी तुम्ही का जाऊ शकत नाही? तो म्हणे डॉक्टर साहेब तुमचं सगळं खरंय पण मी जाऊ शकत नाही हो। अहो त्याचं व्याख्यान ऐकल्यानंतर माणसाची मोठ्यात मोठी दुःख लोक विसरून जातात। तुम्ही ते ऐकायला जा। अहो डॉक्टर साहेब तुमचं लाख खरंय पण मी ते ऐकायला जाऊ शकत नाही। अहो मी म्हणतोय तुम्हाला बरं व्हायचंय ना, तुम्हाला नीट व्हायचंय ना, निरोगी व्हायचंय ना, माझा पहिला सल्ला आहे तुम्ही ते व्याख्यान ऐकायला जा। गेलंच पाहिजे, तुम्ही गेले तर तुम्हाला निश्चित बरं वाटेल। डॉक्टर साहेब तुमचं लाख खरंय पण मी ते व्याख्यान ऐकायला जाऊ शकत नाही। अहो पण का? अहो कारण तो व्याख्यान करणाराच मी आहे। माझं बोलणं कळलंय का? मी ते व्याख्यान ऐकायला जाऊ शकत नाही कारण तो व्याख्यान करणाराच मी आहे। अहो ज्याच्या समोर, ज्या व्याख्यात्याच्या समोर बसल्यानंतर मोठ्यात मोठ्या दुःखाचा डोंगर मस्तकावर असलेल्या माणसाला सुद्धा त्याच्या दुःखाचं स्मरण होत नाही। मोठ्यात मोठ्या डोंगरा एवढ्या दुःखाला जो शिरस्त करू शकतो असं ज्या व्याख्यात्याचं व्याख्यान आहे, पण दुर्दैवाने तो त्याच्या जीवनातले दुःख काढायला असमर्थ आहे। ही मानवी जीवनाची मर्यादा आहे। विठ्ठल आणि ही मानवी जीवनाची मर्यादा असल्यामुळे सुखाची अपेक्षा माणसांकडे करणं हा निव्वळ बाष्कळपणा आहे। म्हणून परिसावी विनंती माझी पंढरीनाथा विठोबा।